आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयाचा प्रॅक्टिस सेट नंबर 5 बघणार आहोत. सराव संच 5. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बेरीज करा. इंग्लिशमध्ये ॲड. तर आज आपल्याला धनसंख्या आणि ऋण संख्यांची बेरीज करायची आहे. पॉझिटिव्ह नंबर्स आणि नेगेटिव्ह नंबर्सची ॲडिशन. त्यासाठी आपल्याला काही नियम माहिती पाहिजे. काय होतं, एखादी वेळेस एका संख्येपुढे दोन चिन्ह येतात अशा प्रकारे. आता तुम्हाला काय दिसतंय, या 3 पुढे मायनसचं साइन दिसतंय आणि प्लसचं साइन पण दिसतंय. मग अशा वेळेस आपण चिन्हांचा नियम बघतो. नियम किंवा रूल. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या संख्येपुढे दोन सारखी चिन्ह येतात अशा प्रकारे, त्यावेळेस आपण तिथे प्लस साइन घेतो, अधिकचं चिन्ह घेतो. आणि ज्यावेळेस एखाद्या संख्येपुढे वेगवेगळी चिन्ह येतात अशा प्रकारे, प्लस मायनस किंवा मायनस प्लस, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मायनसचं साइन घेतो, वजाबाकीचं चिन्ह घेतो. तर हे झाले आपले दोन नियम. आता मित्रांनो, आपण बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो तर ती दोन संख्यांची करतो, राईट. मग एक संख्या जर वेगळं चिन्ह असेल आणि दुसऱ्या संख्येचं वेगळं चिन्ह असेल तर आपण त्यावेळेस काय करणार? मग त्यासाठी आपण बेरीज वजाबाकीचे नियम बघतो. तर ज्यावेळेस दोघं संख्यांपुढे सारखी चिन्ह असतात, जे प्लस प्लस किंवा मायनस मायनस, त्यावेळेस आपण त्या संख्यांची बेरीज करतो. इंग्लिशमध्ये ॲडिशन. आणि ज्यावेळेस त्या दोघं संख्यांपुढे वेगवेगळी चिन्ह असतात, प्लस मायनस किंवा मायनस प्लस, त्यावेळेस आपण त्या संख्यांची वजाबाकी करतो. किंवा इंग्लिशमध्ये सबट्रॅक्शन. आता जे उत्तर येतं आपलं, त्या उत्तराला आपण मोठ्या संख्येचं साइन देतो, चिन्ह देतो. इथे लिहून घ्या. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. तर हे झाले बेरीज आणि वजाबाकीचे नियम. तर अशा प्रकारे आपल्याला हे नियम वापरून बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. आता एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस सारखे चिन्ह असतात, चिन्ह किंवा साइन्स, त्यावेळेस आपण बेरीज करतो किंवा ॲडिशन करतो किंवा प्लस साइन येईल. आणि ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात, त्यावेळेस आपण मायनस घेतो, म्हणजे काय, वजाबाकी करणार. हे दोन लाईन्स तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिलं उदाहरण काय आपलं, पहिलं मला सिंपली दिसतंय 8 + 6. तर याचं डायरेक्ट केलं आपण तरी चालेल. इथे मी 14 लिहन. इथे आपण बघतोय की या दोघंच धनसंख्या आहेत आणि धनसंख्येचं चिन्ह म्हणजे बेरीजेचं चिन्ह किंवा प्लस साइन. जे आपण दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं. तर इथे आणि दिलेलं नाहीये, जर आपण इथे दिलं किंवा नाही दिलं तरीही चालतं. आपण दोन्ही प्रकारे लिहू शकतो, +14 किंवा नुसता 14. नेक्स्ट उदाहरण बघू. इथे मला दिसतंय 9 + -3. तर आता आपण इथे बघू शकतो या 3 पुढे दोन वेगवेगळी चिन्ह आहेत. मग त्यावेळेस आपण काय करणार, ही ओळ लक्षात ठेवणार. वेगवेगळी चिन्ह, त्यावेळेस आपण काय घेतो, मायनस घेतो. चला मग यालाच मी
अशा प्रकारे लिहू शकतो. आता या 9 पुढे प्लसचं साइन आहे जे की त्यांनी दिलेलं नाहीये. ही एक धन संख्या आहे, ही एक ऋण संख्या आहे. आता वेगवेगळी चिन्ह येत आहेत दोघी साईडला, दोघी संख्यांना. मग त्यावेळेस आपण काय करणार, इथे बघा वेगवेगळी चिन्ह मायनस, मग आपण वजाबाकी करू. आता मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस केली तर 6 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता मोठी संख्या कुठली आहे, मोठी संख्या आहे 9. तर 9 सोबत काय प्लस साइन आहे जे की त्यांनी दिलेलं नाहीये, दाखवलेलं नाहीये. आपली इच्छा, आपण दाखवलं तरी चालतं, नाही दाखवलं तरी चालतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरणं सोडवायची आहेत. तिसरं उदाहरण दिसतंय, तिसरं एक्झाम्पल 5 प्लस मायनस 6. तर सेम केस होते, या 6 पुढे 2 वेगवेगळी साइन्स आहेत किंवा चिन्ह आहेत. मग आता आपण त्यांना वेगवेगळी चिन्ह असली तेव्हा काय वापरतो आपण, वेगवेगळी चिन्ह असली तेव्हा वजाबाकी घेतो किंवा मायनसचं साइन घेतो. इथे मायनस आणि 6. आता वेगवेगळी चिन्ह दिसत आहेत, हा पॉझिटिव्ह नंबर, हा निगेटिव्ह नंबर. मग 5 मधनं 6 मायनस करायचे आहेत. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करू. 6 मधून 5 गेले, 1 उरतोय. आणि आन्सरला किंवा उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कुठली आहे, 6 मोठी संख्या आहे. 6 सोबत कुठलं साइन आहे, 6 सोबत हे मायनस साइन आहे. इथे पण आपण मायनस लिहू. आय होप तुम्हाला समजत असेल. आता आपण चौथं एक्झाम्पल बघू. इथे काय दिसतंय, हा -7 दिसतोय, हा +2 दिसतोय. म्हणजे काय, दोघं संख्यांना वेगवेगळी चिन्ह आहेत, साइन्स आहेत. मग इथे काय लिहिलंय, ज्या वेळेस वेगवेगळी साइन्स असतात, चिन्ह असतात, त्यावेळेस आपण मायनस करतो. चला मग इथे मायनस करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी करू. मग 7 मधून 2 गेले, उरतात 5 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 7 आहे, 7 सोबत आपल्याला मायनस दिसतोय, इथे पण मायनस लिहून घेऊ. आता आपण 5वं उदाहरण बघू. इथे मला -8 दिसतोय आणि त्यात 0 ऍड केलाय. आता कुठल्याही संख्येत 0 जर आपण ऍड करतो तर उत्तर आपलं 30 संख्या येते. मग इथे आपण डायरेक्ट -8 लिहून टाकू. इथे मला 6वं उदाहरण दिसतंय, 6th एक्झाम्पल. इथे काय दाखवलंय, -8 प्लस -2. तर सर्वात आधी या 2 पुढे आपल्याला वेगवेगळे साइन्स दिसत आहेत. हे प्लस दिसतंय आणि हे मायनस दिसतंय. मग ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस आपण मायनस घेतो. हे इथे दिसत असेल तुम्हाला, ही लाईन. चला मग इथे सर्वात आधी -8 आणि त्याच्या पुढे या 2 चिन्हांऐवजी -2. आता आपल्याला सारखी चिन्ह दिसत आहेत दोघं संख्यांना. आणि ज्यावेळेस अशी कंडिशन असते की दोघं संख्यांना सारखी चिन्ह असतात, इथे बघू शकतात तुम्ही, त्यावेळेस आपण काय घेतो, प्लस घेतो, बेरीज करतो. या दोघांची बेरीज करू. 8 + 2 10 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कुठली आहे, ही 8 मोठी संख्या आहे, तिच्यासोबत मला मायनस दिसतोय, इथे पण मी मायनस लिहिणार. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरणं सॉल्व केली आहे. तर आता आपण सेकंड प्रश्न बघू. मित्रांनो, दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. कंप्लीट द टेबल गिवन बिलो. खालील सारणी पूर्ण करा. तर इथे आपल्याला तक्ता दिसतोय. इथे यांनी काय केलंय, हा इकडचा नंबर घेतलाय. एक मिनिट, पेन चालत नाही. हा इकडचा एक नंबर घेतलाय -2, प्लस साइन घेतलंय मध्ये इथे, आणि नंतर वरचा नंबर घेतलाय, त्या दोघांची ऍडिशन केली. चला मग अशाच प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करू. तर सर्वात आधी हा इकडचा 6 घेऊ, 6 घेऊ,
त्यानंतर हे प्लस साईन आणि नंतर वरचा 8. आता मला 6 + 8 करायचं आहे. तर 6 आणि 8 किती होतात? 14, 14. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. या ठिकाणी प्लस येतोय 8 सोबत. मग आपण प्लस दिलं किंवा नाही दिलं चालतंय. हे देऊन घेतो. आता इथे मला 0 दिसतोय. हा 0 इथे लिहून घेऊ. आणि वरचा 8. हे प्लस साईन आणि हा 8. आता एखाद्या संख्येत 0 ॲड केला काय आणि सबट्रॅक्ट केला काय? आन्सर 30 संख्या येते. मग आपण डायरेक्ट इथे 8 लिहू शकतो. आणि त्याच्यासोबत त्याचं साईन. आपण प्लस साईन दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं. इथे हा -4 लिहून घेऊ. आणि यामध्ये आपल्याला प्लस आणि हा वरचा 8 किंवा 8. आता आपल्याला दिसतंय दोघं संख्यांजवळ वेगवेगळी चिन्ह आहेत. ही मायनस आहे, इथे मला प्लस दिसतंय. मग ज्या वेळेस अशा प्रकारची कंडिशन येते की दोघं संख्यांपुढे वेगवेगळे साईन्स असतात, त्यावेळेस आपण काय घेतो? मायनस घेतो. मग आता आपण इथे मायनस करू. आता मोठ्या संख्येतनं लहान संख्या गेली तर काय येणार? 4 येणार. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. तर मोठी संख्या कुठली आहे? 8 आहे. 8 सोबत काय? मायनस आहे, सॉरी प्लस आहे, बेरजेचं चिन्ह आहे. इथं मी बेरीज लिहू शकतो, अधिकचं चिन्ह, किंवा नाही लिहिलं तरी चालतं. मी लिहून घेतो. आता इकडचा कॉलम बघू. सर्वात आधी इकडचा -2 लिहून घेऊ. त्यानंतर त्यात मी हे प्लस साईन लिहिणार आणि वरचा 4 ॲड करणार. आता आपल्याला काय दिसतंय? दोघं संख्यांना वेगवेगळे साईन्स आहेत. तर हा नियम काय सांगतोय की वेगवेगळी साईन्स असली तर आपण मायनस घेतो. आता इथे आपण मायनस करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी करू. 4 मधून 2 गेले, 2 उरतात. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं साईन देऊ. इथे प्लस साईन आहे 4 सोबत. आपण ते दिलं किंवा नाही दिलं तरी चालतं. मी इथे काही देत नाही. इकडचा हा 6 घेऊ, हे प्लस साईन घेऊ आणि हा वरचा 4. आता 6 + 4 किती होतात मित्रांनो? 10, 10. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला. मग इथे मला 6 दिसतोय. 6 सोबत प्लस साईन आहे, जे की त्यांनी दाखवलेलं नाहीये. आपण दाखवलं किंवा नाही दाखवलं चालतंय. या ठिकाणी दाखवून घेऊ. इथे मला 0 दिसतोय. हा 0, हे प्लस साईन आणि हा वरचा 4. आता एखाद्या संख्येत 0 ॲड केला तरी आन्सर 30 संख्या असते. मग इथे डायरेक्ट 4 लिहू आणि उत्तराला मोठ्या संख्येचं साईन देऊ. इथे +4 केलं काय आणि नाही दाखवला तरी चालतं. इथे -4, हे प्लस साईन आणि हा वरचा 4. आता आपल्याला दिसतंय की दोघं संख्यांना वेगवेगळी चिन्ह आहेत. इथे बघू शकतो आपण, ज्यावेळेस वेगवेगळी साईन्स असतात त्यावेळेस आपण काय करतो? मायनस घेतो. चला मग मायनस करू. 4 मधून 4 गेले तर आन्सर काय येणार? 0 येणार. आणि 0 सोबत आपण कुठलंच साईन किंवा चिन्ह देत नाही. तर अशा प्रकारे आपण सेकंड कॉलम पण सॉल्व केला. आता हा तिसरा कॉलम बघू. तर सर्वात आधी इकडचा -2 लिहून घेऊ. -2, हे प्लस साईन आणि नंतर हे -3. आता इथे मला 3 समोर 2 वेगवेगळे चिन्ह दिसत आहेत, वेगवेगळे साईन्स दिसत आहेत. तर ज्यावेळेस वेगवेगळे साईन्स असतात त्यावेळेस आपण मायनस घेतो. मग -2 आणि इथे -3. आता दोघं सारखी साईन्स दिसत आहेत मला, दोघं संख्यांसमोर. त्यावेळेस आपण काय करतो? बेरीज करतो. 2 + 3 किती होतात? 5. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कुठे आहे? तर ही 3 मोठी संख्या आहे. हिच्यासोबत मायनस साईन आहे. इथे मायनस साईन देऊ. अशाच प्रकारे हा 6 प्लस साईन इकडचं आणि हे -3. तर आता मला दिसतोय 3 समोर 2 वेगवेगळीच चिन्ह आहेत. तर त्याच्यामुळे आपण इथे मायनस घेऊ. -3. आता आपल्याला दिसतंय 6 पॉझिटिव्ह नंबर आहे, याच्यासोबत प्लस साईन आहे.
जे की दाखवलेलं नाहीये. इकडे 3 समोर मायनस साइन आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस आपण मायनस घेतो. चला मग मायनस करू. मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी केली तर आपल्याला आन्सर येईल 3 किंवा 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे प्लस आहे, जे की दाखवलेलं नाहीये. आपली मर्जी, आपण दाखवलं किंवा नाही दाखवलं चालतंय. आपल्याकडे आहे जागा तर मी दाखवून घेतो. अशा प्रकारे इथे हा 0 आहे आणि 0 मध्ये प्लस आपल्याला -3 करायचं आहे. आता आन्सर काय येणार? आन्सर 30 संख्या येणार, कारण की आपण कुठल्याही संख्येत 0 ॲड केला काय आणि कमी केला काय, आन्सर 30 संख्या येते. मग इथे डायरेक्ट आपण -3 लिहून घेऊ. इकडे -4 आहे प्लस हा वरचा -3. आता मित्रांनो ह्या 3 पुढे वेगवेगळी साइन्स आहेत, म्हणजे काय करू आपण, इथे मायनस घेऊ, वजाबाकी घेऊ. नंतर आपल्याला दिसतंय की 4 आणि 3 त्यांच्यासमोर सारखी चिन्ह आहेत, मायनस मायनस साइन दिसतंय. ज्यावेळेस दोन संख्यांना सारखी चिन्ह असतात इथे, तर आपण बघू शकतो तिथे आपण प्लस करतो. चला मग यांची बेरीज करू. 4 + 3 7 येतो. आणि मित्रांनो उत्तराला मोठ्या संख्येचं साइन देतो. आता 3 आणि 4 मध्ये मोठा कुठला, तर 4 मोठा आहे, 4 मोठा आहे. 4 सोबत आपल्याला मायनस साइन दिसतंय, मग इथे डायरेक्ट आपण मायनस साइन लिहू. अशा प्रकारे आपण हा तिसरा कॉलम पण सॉल्व केलाय. आता आपण हा 4th कॉलम बघू. तर यासाठी इकडचा -2 प्लस हा प्लस आणि हा वरचा -5. आता आपल्याला या 5 समोर 2 वेगवेगळी चिन्ह दिसत आहेत, वेगवेगळी साइन्स आहेत. त्यामुळे आपण त्या जागेवर मायनस घेऊ किंवा वजाबाकीचं चिन्ह घेऊ. आणि हा 5. आता आपल्याला काय दिसतंय, -2 आणि -5 म्हणजे काय, दोघं संख्यांपुढे सारखी साइन्स आहेत, सारखे चिन्ह आहेत. मग आपण यांची बेरीज करू. 2 + 5 7 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. या 5 सोबत कुठलं साइन आहे, मायनस आहे, इथं मायनस. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हा 6 हे प्लस साइन आणि या वरचं मायनस साइन, -5. आता 5 पुढे वेगवेगळी चिन्ह आहेत, म्हणून आपण वजाबाकी करू किंवा मायनस साइन घेऊ, -5. आता दिसतंय आपल्याला 6 मधून 5 कमी करायचा आहे. आन्सर काय येणार, 1 किंवा 1. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. इथे मोठी संख्या 6 आहे, त्याच्यासोबत प्लस साइन आहे, जे की त्यांनी दाखवलेलं नाहीये. आता या ठिकाणी आपण दाखवू शकतो किंवा नाही दाखवू शकत. आपल्याकडे जागा आहे तर आपण दाखवून देऊ. आता इकडे 0 आहे, 0 मध्ये प्लस -5 करायचा आहे, हा वरचा -5. आता आपल्याला दिसतंय 0 मध्ये कुठलीही संख्या ॲड केली किंवा कमी केली तरी आन्सर 30 संख्या येते. मग या ठिकाणी आपण ही -5 लिहून घेऊ. इथे -4 आहे, -4 मध्ये आपल्याला -5 ॲड करायचे आहेत. आता या 5 पुढे वेगवेगळी साइन्स आहेत, चिन्ह आहेत. मग त्या ठिकाणी आपण वजाबाकीचं साइन घेऊ. अशा प्रकारे गणित झालं. इथे दिसतंय -4 आणि -5 म्हणजे काय होतंय, दोघं संख्यांपुढे सारखी चिन्ह आहेत. मग आपला नियम काय सांगतो आपल्याला, ज्यावेळेस दोघं संख्यांपुढे सारखी चिन्ह असतात त्यावेळेस आपण प्लस घेतो, बेरीज करतो. इथे या दोघांची बेरीज करू. 4 + 5 9 येतं, इथे लिहिणार 9 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. तर मोठी कुठली, इथे मोठी 5 आहे, 5 सोबत मायनसचं साइन आहे, इथे पण मायनसचं साइन देऊ. अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न कंप्लीट केलाय. हा चार्ट आपण पूर्ण केलाय.